आपत्ती व्यवस्थापन इयत्ता 7वी प्रस्तावना। नमस्कार, आज आपण अतिशय महत्त्वाच्या विषयाबद्दल शिकणार आहोत। आपत्ती व्यवस्थापन। आपत्ती म्हणजे अचानक घडणारी अशी घटना जी आपले दैनंदिन जीवन विस्कळीत करते आणि जीवित मालमत्तेचे मोठे नुकसान करते। परंतु योग्य तयारी, योग्य माहिती आणि योग्य वेळी योग्य कृती केल्यास आपत्तीमधील नुकसान कमी करता येते। यालाच आपण म्हणतो आपत्ती व्यवस्थापन। 1. आपत्ती म्हणजे काय? आपत्ती म्हणजे नैसर्गिक किंवा मानवनिर्मित अशा घटना ज्या अचानक घडतात आणि मानव, प्राणी, पर्यावरण यांना हानी पोहोचवतात। पूर, दुष्काळ, भूकंप, चक्रीवादळ, भूस्खलन, आगी, रासायनिक गळती, वाहन अपघात, स्फोट, वायरिंग शॉर्ट सर्किट, धरण फुटणे अशा अनेक घटना आपण आपत्ती म्हणून ओळखतो। 2. आपत्तीचे प्रकार। आपत्ती 2 प्रमुख प्रकारांचे असतात। 1. नैसर्गिक आपत्ती। उदाहरण भूकंप, पूर, दुष्काळ, चक्रीवादळ, टोर्नेडो, भूस्खलन। 2. मानव निर्मित आपत्ती। उदाहरण आगी, रासायनिक गळती, वाहन अपघात, स्फोट, वायरिंग शॉर्ट सर्किट, धरण फुटणे। 3. आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय? आपत्ती घडल्यावर तिच्यातून सुरक्षित बाहेर पडणे, जीव वाचवणे, मदत पोहोचवणे, तसंच आपत्तीपूर्व तयारी करणे, या सर्व प्रक्रियांना एकत्रितपणे म्हणतो आपत्ती व्यवस्थापन। आपत्तीपूर्व तयारी, प्रिपेअर्डनेस। आपत्ती येण्यापूर्वी तयारी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। घरात फर्स्ट एड बॉक्स, टॉर्च, बॅटरी, पाण्याचा साठा, कोरडे अन्न ठेवणे, महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित जागी ठेवणे, सुरक्षित स्थळांची माहिती असणे, शाळेत आणि घरात मॉक ड्रिल करणे, आपत्कालीन नंबर लक्षात ठेवणे। 5. आपत्तीच्या वेळी काय करावे? आपत्तीच्या वेळी शांत राहणे आणि सुज्ञपणे निर्णय घेणे आवश्यक आहे। भूकंपाच्या वेळी टेबल खाली जा, काचांपासून दूर राहा। पुराच्या वेळी उंचावर जा, पाण्यातून प्रवास टाळा। आगीच्या वेळी खाली वाकून चालत बाहेर पडा, ओला कपडा नाकावर धरा, एलिव्हेटरचा वापर करू नका। 6. आपत्ती पश्चात कार्यवाही, रिकव्हरी। आपत्ती ओसरल्यानंतर मिळून नुकसान आढावा घेणे, जखमींना मदत करणे, स्वच्छता करणे, स्वच्छ पाणी, अन्न मिळवणे, तुटक सुविधांची दुरुस्ती करणे या गोष्टी केल्या जातात। 7. आपत्कालीन मदत करते। आपत्ती आली की सर्वप्रथम मदतीला धावतात NDRF, SDRF पथकातील जवान, पोलीस दल, अग्निशमन दल, डॉक्टर, स्वयंसेवक आणि स्थानिक नागरिक हे सर्व मिळून बचाव कार्य करतात। 8. विद्यार्थ्यांची भूमिका। विद्यार्थीही आपत्ती व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका निभावू शकतात। वेणिका 1. सुरक्षिततेचे नियम पाळणे। वेणिका 2. इतरांना माहिती देणे। वेणिका 3. घरात इमर्जन्सी किट तयार करण्यात मदत करणे। वेणिका 4. शाळेतील मॉक ड्रिलमध्ये सहभागी होणे। 9. निष्कर्ष। आपत्ती येणार नाही असे आपण ठरवू शकत नाही, परंतु तिच्यासाठी पूर्ण तयारी करू शकतो। योग्य माहिती, योग्य प्रशिक्षण आणि योग्य वेळी योग्य कृती हीच आपली खरी शक्ती आहे। चला तर मग सगळ्यांनी मिळून सुरक्षित समाज घडवूया, कारण आपत्ती टाळता येत नाही पण तिचे परिणाम कमी करता येतात।